नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल रात्री आपण वैष्णोदेवी मंदिराजवळ पोहोचलो आणि विषय झाला, काल रात्री आपण दर्शन नाही केलं. खूप टाइम झाला होता आणि गर्दी पण जास्त होती. मग अशा ठिकाणी झोपलो होतो. रात्री खूप गर्दी होती. आता आम्ही दोघच जण आहे फक्त. हे बघ, ब्लँकेट, बाकी सगळा एरिया खाली झाला. हे भाऊ झोपला तिकडे. आणि लवकरात लवकर आपण चाललो आता दर्शनासाठी. तर पटकन जाऊ, आंघोळ विंघोळ करून लगेच दर्शनाच्या लाईनीमध्ये लागू. बाकी पाहू काय होते तर तुम्हाला पण दर्शन करून देतो जर मोबाईल असला तर. मला वाटत नाही मोबाईल आतमध्ये अलाउड असेल. विषय असा झाला की आम्ही ना लाईन पाहिली, जी की दर्शनाची लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे आणि कमी जास्त 4-5 घंटे आरामात जातं दर्शनाला द्यायच्यानं. विचार केला, म्हणलं पहिले थोडं काहीतरी खाऊन घेऊ. आणि मग आम्ही ना राजमा चावल घेतली 70 रुपये प्लेटनं. आणि म्हणलं पहिले थोडी पेटपूजा करू म्हणून, म्हणजे एक वेळ लाईनमध्ये लागलो की मग डायरेक्ट सायंकाळपर्यंत दर्शन केव्हा बी झालं तरी काही चिंता राहणार नाही आपल्याला. बाकी पाहू दर्शनाला. तर मला असं वाटते की 4-5 घंटे कुठेच नाही गेले मित्रांनो. खूप खतरनाक लंबी लाईन आहे. थोडा मग नाश्ता करून घेऊ आणि मग नंतर दर्शनासाठी निघू. कमी जास्त 4 घंटे लागले आम्हाला दर्शन आले आणि फायनली दर्शन झालं. एक दर्शन एवढं मस्त झालं की खूप मस्त. जेवढी प्रवासाची थकान होती ते पुरी चालली गेली. एकदम मन प्रसन्न झालं. आणि हे बघू शकता, हे जे बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या मागच्या साईडले देवी मातेचं मंदिर आहे. एक नंबर जबरदस्त वाटलं मित्रांनो दर्शन केलं तर. खरंच पूर्ण दिवसा थकान गेली. आणि बघा वातावरण इकडला एक नंबर, खूप सुंदर वातावरण आहे, खतरनाक. आणि सकाळपासून म्हणजे आम्ही जे लाईनीत लागेलो होतो, आम्ही कमी जास्त लागलो 10 वाजेला लाईनीत. 10 वाजेपासून तर आता कमी जास्त 12-12:30 टाईम झाला होता काहीतरी. 1 वाजले, माहिती नाही पडला नाही 1 वाजला तर. 12:30 वाजेला टाईम पाहिला तुम्ही एक वेळ. बाकी तेव्हापासून मी आतापर्यंत सगळं म्हणजे यात्रेत होतो, पण जेव्हा देवीचं दर्शन केलं आणि पाया लागलो तेव्हा खरंच खूप मस्त वाटलं मित्रांनो. बाकी हे पाहू लागू शकता तुम्ही, लाईन अजून बी लागेल आहे जे की दर्शनाची. हे पूर्ण याच्यामध्ये दर्शनासाठी लोक लाईन आहे. आणि दर्शनामध्ये लागलो की कमी जास्त 3 ते 4 घंटे आरामात लागतात दर्शनाला. आणि इथल्या लॉकरची एक सिस्टीम आहे मित्रांनो, ती तुम्हाला सांगतो की इथं लॉकर हे फक्त तुम्हाला 3च घंट्यासाठी भेटते. 3 घंट्यासाठी 50 रुपये चार्ज करतात. पण दर्शनाला माणसाला लागतात 4 ते 5 घंटे. बाकी ते 50 रुपये चार्ज करतात त्याचं काही नाही, पण 4-5 घंट्यानं जेव्हा आपण येतो तेव्हा प्रत्येक एका घंट्याचे ते 15 रुपये वाढतात. त्याचं काही अडचण नाही. पण विषय असा आहे की ते कॅश घेत नाहीत, ते ऑनलाईन पाहिजे. पण जेव्हा आपला मोबाईल हा लॉकरमध्ये असतो, लॉकरमध्ये असल्यावर विषय असा होते की लॉकरमध्ये मोबाईल आहे तेव्हा आपण ऑनलाईन करू शकत नाही. मग आपल्याला दुसऱ्याला म्हणू लागते, भाऊ माझ्या 15 रुपये ऑनलाईन करा, मी तुम्हाला मोबाईल काढल्यावर देतो. पण तसा विषयासाठी कोणी आपल्याला भरोसा ठेवत नाही, कारण की सगळ्यासाठी यात्री आहेत त्याच्यानं, आणि त्याच्यामुळे लय त्रास होते. बाकी आता मी ना माया जेव्हा समजा 4 घंटे झाले माझ्या दर्शनाला लागून, मला 15 रुपये वर द्यायला लागले, जास्त वर नाही द्यायला लागले. पण त्याच्यासाठी मला 2-4 लोकांना म्हणायला लागलं की मला म्हणजे मी तुम्हाला कॅश पैसे देतो, तुम्ही ऑनलाईन करा. पण ते बी करत नव्हते. जाऊ द्या, असो काही विषय नाही, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे. तो ऑनलाईनचा हे थोडा आहे, याचा टायमिंग वाढायला पाहिजे आपल्या लॉकरचा. बाकी तुम्ही 100 रुपये घ्या की सामान व्यवस्थित ठेवायचे. 100 रुपये म्हणजे प्रत्येकासाठी काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. मेन गोष्ट म्हणजे कारण की सगळं सामान आपलं सेफ राहू राहिलं आणि चांगलं राहू राहिलो. बाकी आपल्या चपला बुटे सगळ्या बॅगा बी राहू शकतात, तरी काहीच विषय नाही. बाकी असं काहीतरी मस्त मंदिर आणि खूप मस्त वाटलं मित्रांनो इथं दर्शन करून. बाकी पाहू, आपण थोडा वेळ थांबू आणि मग नंतर खाली उतरू. पण खरंच मित्रांनो एक हे आहे की वैष्णवी माताचा बुला आल्याशिवाय खरंच कोणी येऊ शकत नाही. बाकी मला विचार होता की मी सरळ श्रीनगर जा, पण एक वेळ म्हणलं चला जवळ आहे, कमी जास्त 70-80 किलोमीटर आहे, रस्त्यानं मला थोडा फिरायला पडेल, दुसरं काय होईल. बाकी चला आपण वैष्णवी मातेचं दर्शन करून येऊ. आणि जसा दर्शन आलो मित्रांनो, खरंच खूप मन प्रसन्न झालं. 1-2 दिवस मुळले, पण काही नाही, यात्रेमध्ये दिवस आहेत माझं, काही विषय महिने काढून अशी आपली यात्रा चालून राहील. बाकी हर हर महादेव. जेव्हा अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही जेव्हा मंदिरात दर्शन करून बाहेर खाली येत होतो तेव्हा एक पुजारी जी होते ते हे प्रसाद वाढत होते. त्याच्याचं हे प्रसादाच्या मोठ्या गोण्या होत्या, कमी जास्त 30 किलोची. तर ते म्हणत, भाऊ हे 30 किलो म्हणजे 2-3 गोण्या आम्हाला बाहेर काढून देतं काय? तुला महाराजजी काही विषय का तुमच्यासाठी? लगेच गेलो पटकन, त्या हे होती ग्रिल होती मध्ये, त्याच्यावर कुदलो, घराघर 4-5 कट्टे आणून इकडून टाकले. आणि या सगळ्याले प्रसाद एकच भेटते, कोण किती मागो, पण आम्हाला हे प्रसाद 4 भेटले होते. आता मी 2 तर सध्या खाल्ले रस्त्याने येतात, पण आता हे 2 राहिले. आता या 2पैकी दोन्ही घरी नेईन मी. खरंच खूप मस्त वाटलं. बाकी मी सांगतो की जेवढी प्रवासाची थकान असते ते एकाच कोण्या गोष्टीमुळे निघून जाते मित्रांनो. ते तुमच्यासोबत कधी होऊ शकते, काही होऊ शकते. बाकी सगळी माता राणीची कृपा. बाकी हर हर महादेव आणि जय माता दी. तर मित्रांनो आतमध्ये फोन अलाउड नव्हता, काही विषय नाही. पण बाकी आपण आता मंदिराच्या बाहेरच्या साईडला आलो थोडं, आणि इथून मंदिराचा जो परिसर आहे तो पहा किती सुंदर आहे. हे पहा, एक नंबर जबरदस्त. आणि तिकडे त्या साईडला मित्रांनो तिकडे मंदिर,
तर चला आता दर्शन झालं आपलं सगळं, बाकी सगळ्या ठिकाणी सुखरूप. आपला मोबाईल कॅमेरा आणि बॅग सगळं जमा होतं. आता निघू आपण परत. आपल्या कुठली सिटी आहे काय ते, नीचे कोणती सिटी आहे? नीचे कटरा में जा रहे आहे. आता जे माथ्यारनी सगळ्या चढ आहे, उतारायचं सगळं उतरलो आपण आणि ट्रॅक कंप्लीट झाला आपला आणि दर्शन पण झालं. पण बाकी विषय असा झाला की जेवढे लोक सांगत होते एवढा काही तो भारी नाही आहे. ट्रॅक खूप सोपा आहे आणि आम्हाला काही जास्त भारी नाही गेला. कमी जास्त आम्ही 4 घंट्यामध्ये तरी पोहोचलो आणि तिकडून निघताना कमी जास्त आम्हाला 1 ते 1.5 घंटा लागायला असेल. मुश्किल उतरले आणि आम्ही एकदम शांत उतरलो म्हणून बाकी काहीच अडचण नाही. बाकी खूप मस्त ट्रॅक झाला. चला आता बस स्टॉपवर जाऊ आणि बस स्टॉप पासून आपण आपल्या जागेवरती जिथं आपण सायकल लायला तिथं पोहोचायला आपल्याला किती टाईम लागते ते पाहू. आता कमी जास्त माझ्या हिशोबाने अर्धा तास लागेल. बाकी तुम्हाला तरी गेल्यावर भेटतच नाही. तर मित्रांनो आपण पूर्ण यात्रा कंप्लीट केली आणि आपण ज्या मंदिरावर थांबलो त्या मंदिरावरती आलो. हे पाहू शकतो ते मंदिर मस्तपैकी साईबाबाचं मंदिर आहे. या मंदिरावरती आपण 2 दिवस झाले मुक्काम म्हणजे आपली सायकल होती आणि 2 दिवस आपण वर होतो जे की माता राणीच्या दर्शनासाठी गेलो होतो. बाकी खरंच खूप मस्त वाटलं दर्शन करून. आणि जो मित्रांनो आता आपला पुढचा प्रवास आहे, 1 दिवस आहे मंदिरावरती आपला मुक्काम आहे. 1 दिवस मुक्काम झाला की आपला पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास निघणार आता श्रीनगरसाठी. श्रीनगर कमी जास्त इथून आहे एक 200 किलोमीटर आणि 200 किलोमीटर म्हणजे आपल्यासाठी फक्त एक 3 दिवसाचा विषय आहे. 3 दिवस म्हणजे काही जास्त नाही आहेत. 3 दिवस लगेच निघून जातील. 3 दिवस निघले की आपण पोहोचणार श्रीनगरमध्ये आणि श्रीनगरहून आपला प्रवास जो सुरू होईल तो होईल लेहसाठी. आणि म्हणजे श्रीनगर, कारगिल आणि लेह झालं की हानले आणि हानलेहून उमलिंगला. बाकी असा काय प्रवास तो सगळं तुम्हाला सांगतो. बाकी मी विचार करला यावेळेस की लडाख जेवढं माझ्यानं कवर होईल तेवढं कवर करीन, पण मित्रांनो शक्य नाही आहे लडाख कवर करणं. बाकी खूप बायकर असे आहेत की ते म्हणतात आम्ही लडाख कवर केलं पण आणखी आमच्याच्यानं पुरं झालं नाही. आणि खरीच गोष्ट आहे मित्रांनो, लडाख म्हणजे खूप मोठा आहे. बाकी आमच्या इथले एक दादा ते कमी जास्त लडाखले 5 वेळ जाऊन आले पण 5 वेळ बी त्यांचं पूर्ण लडाख कवर झालं नाही. म्हणजे लडाख किती मोठं असेल विचार करा तुम्ही. बाकी कोणते रस्ते बंद असतात किंवा कुठे स्नोफॉल जास्त होते त्या ह्याच्यानं कुठे लँडस्लाईड होतात त्या ह्याच्यानं रस्ते बंद असतात किंवा कुठे पाण्याच्यानं जास्तच वाहून जातात रस्ते ते बी आहे. तर पाहू आपण काय होते तर बाकी कसा सीन राहते. तर बाकी आता कुडीचा असा सीन आहे म्हणतात. बाकी तर मला असं वाटत नाही की आपल्याला कुठे अडचण येईल. बाकी महादेव आपल्यासोबत आहेत, महादेवाची कृपा आहे सगळी. तर मला तर असं वाटतं की आपल्या यानं कमी जास्त 25% झालं तरी खूप झालं. बाकी आपण धीरे पुढच्या यात्रेमध्ये तसं करू. आणि 100% कोणी सांगत नाही की मी माझे नाही एवढंच कवर करीन, मी तेवढंच करून करीन. बाकी म्हणता आम्ही लडाख कवर करून आलो, पण तुम्ही कवर करून आले मान्य आहे, पण किती कवर केलं हे मेन डिपेंड करते. पण मला तरी असं वाटतं की दत्ताताच्यानं 20% तरी झालं पाहिजे. 20%, 20-25 म्हणा. बाकी 50 आणि 60% आणि 100% तर शक्यच नाही. कारण की लडाख आहे होते, लडाखमध्ये वाळवंट भेटते, म्हणजे डायरेक्ट ऑफरोडिंग भेटते, रस्ते भेटतात कुडी असा सीन आहे. तर बाकी पाहू काय होते. तर बाकी आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. बाकी भेटू लवकरच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. बाकी हर हर महादेव, जय महाराष्ट्र.